ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी अतुल गोगावले। आपले भारतरत्न या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। मराठी मातीतल्या मराठमोळ्या रत्नांच्या अतुलनीय कामगिरीचा आढावा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतो। त्यांच्या कार्याची गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। या मालिकेतले आजचे आपले भारतरत्न आहेत पंडित भीमसेन जोशी। पंडित भीमसेन जोशी, काय बोलायचं त्यांच्याबद्दल, काय बोलायचं त्यांच्या गाण्याबद्दल, काय बोलायचं त्यांच्या स्वर्गीय सुरांबद्दल। भारतीय शास्त्रीय संगीत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून जगभरातील श्रोत्यांमध्ये या संगीताविषयी प्रेम निर्माण करणारे, शास्त्रीय संगीताचा श्रोतावर्ग घडवणारे अद्वितीय गायक म्हणजेच पंडित भीमसेन जोशी। याच भीमसेनजींचा पंडित भीमसेन जोशी भारतरत्न भीमसेन जोशी होण्यापर्यंतचा प्रवास आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत। या साऱ्याची सुरुवात झाली ती अगदी लहान वयापासून। हा माझा मुलगा, हरवल्यास कृपया खालील पत्त्यावर आणणे। गुरुराज जोशी, मुख्याध्यापक, बागलकोट स्कूल। सदऱ्यावर असा फलक झळकावत बागडणारा हा चिमुकला म्हणजेच पुढे जाऊन आपल्या स्वर्गीय सुरांनी इतिहास रचणारे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी। त्यांच्या मनात एक होता की त्या रागामध्ये भीमसेन दिसला पाहिजे। स्वरांचे बादशाह होते ते, आणि काय ती तान, काय त्यांची तपश्चर्या, काय मेहनत। मिया की तोडी सगळे लोक गातात, पण गुरुजींनी जेव्हा सुरू केल्यानंतर ना हे भीमसेन आहे असं सांगतात। ते अनेक कारणांसाठी म्हणून मोठे होते आणि ही कारणं सामाजिक होती, सौंदर्याच्या दृष्टीने होती आणि शास्त्रीय अंगाने पण होती। आणि त्याचमुळे ते भारतरत्न या पदापर्यंत पोहोचले। भीमसेन जोशी अलौकिक, अद्भुत आणि विलक्षण प्रतिभेचा अजरामर सूर सम्राट। जिथं शब्दांनाही मर्यादा कळाल्या, जिथं सुरांचंही भाग्य उजळावं, जिथं शास्त्रीय संगीतानंच नतमस्तक व्हावं असा सच्चा गायक। अशा या भीमसेन जोशींच्या सदऱ्यावर नाव आणि पत्ता कोरण्याची गरज का निर्माण झाली याचा एक फार सुंदर किस्सा आहे, आणि या किस्स्यातच त्यांच्या थोर गायकीचं बीज आहे। कर्नाटकातलं एक छोटस खेडेगाव, शांतपणे पहुडलेलं। वेळ रात्रीची। त्या शांत वातावरणात हळूहळू वाजंत्रीचे सूर मिसळत गेले। वाजंत्रीचे ते सूर घराच्या सोप्यात निजायच्या तयारीत असलेल्या त्या चिमुकल्याच्या कानावर पडले। तो टक्क जागा झाला। पावलं आपोआप वाजंत्रीच्या आवाजाकडे चालू लागली। लग्नाची ती वरात घरावरून पुढे गेली आणि तो चिमुकलाही त्या सुरांसोबत तल्लीन होऊन चालायला लागला। कसलंही भान नाही, कुठे जातोय, परत कसं येणार, कसलीच चिंता नाही। कानात फक्त सूर। वाजंत्रीच्या सुरामागे तल्लीन होऊन चालणारा तो चिमुकला होता भीमसेन। थोड्या वेळाने घरी शोधाशोध सुरू झाली। भीमसेन गेला कुठे, खूप शोधूनही काहीच पत्ता लागेना। शेवटी वडील पोलीस स्टेशनला गेले। तिथे मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवत असतानाच एक गृहस्थ तिथे आले। त्यांच्या खांद्यावर एक लहान मूल शांतपणे निजलं होतं। त्या गृहस्थांनी पोलिसांना सांगितलं की हा मुलगा आमच्या घराच्या पायरीवर झोपला होता। कोण आहे, कुठून आला, काहीच माहित नाही। ते ऐकताच भीमसेनचे वडील पटकन उठले आणि त्यांनी पाहिलं तर तो भीमसेनच होता। त्या गृहस्थाने घडलेला सगळा प्रकार सांगितला
आपल्या मुलाला असलेलं संगीताचं हे वेड तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. आणि आज सारखा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मग छोट्या भीमसेनच्या सदऱ्यावर अशी खास सूचना लिहिली गेली. खरं तर सदऱ्यावर लिहिलेल्या या सूचनेनं फारसा काही फरक पडला नाही. भीमसेनचं संगीताबद्दलचं सुरांबद्दलचं प्रेम वाढतच गेलं आणि अखेर त्याच सुरांच्या शोधात भीमसेन घरातून पळाला. घर सोडलं त्यावेळी एकच डोक्यात होतं की गुरुचा शोध घ्यायचा, पण कुठे आणि कसा याबद्दल काहीच माहित नव्हतं. गुरुच्या शोधात या अवघ्या 11-12 वर्षाच्या मुलानं संपूर्ण देश पालथा घातला. आधी ग्वाल्हेर, तिथं हाफिज अली खान यांच्याकडे पडेल ते काम केलं आणि जमेल तेवढं गाणं शिकून घेतलं. तिथून मग कलकत्त्यात गायक पहाडी सान्याल यांच्याकडे नोकर म्हणून राबला आणि त्यानंतर हा भीमसेन हजारो किलोमीटरचं अंतर पार करून पंजाब मधल्या जालंधरला जाऊन पोहोचला. समोर उभ्या असलेल्या 12 वर्षांच्या मुलाची गोष्ट ऐकून अंध गायक पंडित मंगतराम यांना हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. केवळ गाणं शिकण्यासाठी हा मुलगा कर्नाटकातल्या गदग गावातून पळून आला होता. खिशात साधी फुटकी कवडीही नाही. फुकटातला रेल्वे प्रवास आणि त्याच रेल्वेत गाणं गाऊन मिळालेली चवली पावली. त्याच्या जीवावर हे वेडपोर जालंधर पर्यंत येऊन पोहोचलं होतं. कुछ गा के सुनाओ पंडितजींनी आदेश दिल्यावर भीमसेननं डोळे मिटले आणि झिंझोटी रागातली ठुमरी गायला सुरुवात केली. पिया बिन नाही आवत चैन. उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांची ही ठुमरी, हीच ठुमरी ऐकून भीमसेननं गायक होण्याचा ध्यास घेतला होता. अरे पिया बिन ना, अरे पिया बिन ना आवत इवल्याशा भीमसेनचं ते गाणं ऐकून मंगतरामांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं. जवळपास 1.5 वर्ष मंगतराम यांच्याकडे भीमसेननं ध्रुपद गायकीचं शिक्षण घेतलं. पंडितजींनी आपल्याकडचे सारे सूर भीमसेनच्या ओंजळीत टाकले आणि भीमसेनने ते तितक्याच श्रद्धेने आत्मसात केले. जालंधरला दरवर्षी हरवल्लभ संगीत संमेलन आयोजित केलं जातं. हेच संमेलन भीमसेनच्या आयुष्यात नवं वळण घेऊन आलं. जालंधरला राहत होते ध्रुपद शिकत, तेव्हा ते तंबोऱ्याला बसायचे. हरवल्लभ संगीत मेळा तिथे होतो, जे गायक येतील त्यांच्या मागे. त्यात पुण्याचे विनायक बुवा पटवर्धन आले होते. तर दक्षिणी मुलगा आहे तू, कोण इथं कसं काय करतोय. तर त्यांनी सांगितल्यावर ते म्हणले, अरे ते अब्दुल करीम खान यांची गायकी गायचे का तुला? त्यांचे तर गंडाबंद शिष्य तुझ्या गावाजवळ राहतात, इथे काय करतो तू? ते त्यांच्याकडे जा. मग ते परत आले घरी आणि मग त्यांच्या वडिलांचं पण एक कौतुक करावं लागेल की त्या काळाच्या मानाने ते बरेच तेही डेअरिंगबाज होते असं म्हणायचं आजकालच्या काळात. तर त्यांची इच्छा होती आणि ते आमचे बाबा सांगायचे म्हणजे त्यांच्या वडिलांबद्दल की तुला गाणं करायचं तर कर, पण तू मग कोटीमध्ये एक झालं पाहिजे असं होतं. तर त्यांचे जे ओळखीचे एक महाशब्दे म्हणून होते, ते म्हणले माझा परिचय आहे त्यांच्याशी, तर मी घेऊन जातो तुम्हाला. मग सवाई गंधर्वांकडे घेऊन गेले. तर ते म्हणाले की गाऊन दाखव काय येते ते. ना
भीमसेन गात होता. समोर होते साक्षात सवाई गंधर्व. ती भीमसेनची परीक्षा होती. तो पास झाला तर आणि तरच सवाई गंधर्व भीमसेनचा शिष्य म्हणून स्वीकार करणार होते. सखी करना परत मोह एक घड़ी परते अवघ्या काही मिनिटानंतर सवाई गंधर्वांनी गाणं थांबवायला सांगितलं आणि एवढंच म्हणाले, आजवर जे काही शिकलास त्यातला बराचसा भाग विसरायला तयार असशील तर मी शिकवेन. पंडितजींच्या गाण्याची सुरुवातच म्हणजे त्यांना गाण्याची आवडच जी लागली तर ती अब्दुल करीम खान साहेबांच्या एका रेकॉर्डमुळे लागलेली होती. आणि मग इव्हेंच्युअली सवाई गंधर्व त्यांना गुरु म्हणून लाभले आणि अब्दुल करीम खान साहेबांच्याच शैलीचं गाणं, त्यांच्या परंपरेतलंच गाणं त्यांना सवाई गंधर्वांच्याकडनं शिकायला मिळालं. त्याच्यामुळे त्यांचं जे एक मेन उद्दिष्ट होतं ते मला वाटतं सवाई गंधर्वांच्याकडे गाणं शिकून त्यांचं पूर्ण झालं, की खासाहेबांच्या पठडीतलं गाणं म्हणण्याचं त्यांचं जे उद्दिष्ट होतं. सवाई गंधर्वांनी भीमसेनला शिष्य म्हणून स्वीकारणं हा शास्त्रीय संगीताच्या इतिहासातला सुवर्ण क्षण होता. कारण तिथेच भीमसेनचा आवाज खऱ्या अर्थानं खुलला. गाणं, त्यातले बारकावे, त्यावर केले जाणारे संस्कार, राग, रागामागचं शास्त्र हे सगळं सवाई गंधर्व भीमसेनला शिकवत होते. गुरुचं शिकवणं आणि शिष्याचं गाणं एकरूप झालं होतं. पण त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सवाई गंधर्वांनी भीमसेनची शिकवणी बंद केली आणि कुंदगोळहून गदगला परत धाडलं. कुंदगोळहून गदगला परतल्यावर भीमसेननं जे काही सुरांचं दान पदरात पडलं होतं त्याची साधना सुरू केली. त्याचा रियाज आणि गाणं ऐकायला पंचक्रोशी गोळा होऊ लागला. त्यातच भीमसेननं
थेट गाण्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याचं वय होतं अवघ 16. त्यानंतर भीमसेन जोशी या नावाची शास्त्रीय संगीताच्या वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली. अर्थात साधना सुरू होतीच. सवाई गंधर्व आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा 3 वर्षे भीमसेनजींनी त्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. या काळात किराणा घराण्याचा झेंडा त्रिखंडात फडकवू शकेल, डौलाने फडकवू शकेल असा शिष्योत्तम सवाई गंधर्वांनी घडवला. भीमसेन जोशींच्या आयुष्याचा हा पूर्वार्ध अफाट संघर्षाचा, कष्टाचा, तेवढाच नाट्यमय. पण उत्तरार्ध तो मात्र यशाने बहरलेला, दैवी सुरांनी अवघ्या दुनियेला वेड लावणारा. सवाई गंधर्वांचा षष्ठ्यब्दी पूर्ती समारंभ भीमसेन पर्वाची नांदी ठरला. इथं त्यांनी गायलेलं गाणं भीमसेन जोशी हे नाव महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेलं. सांगता करताना त्यांनी गायलेलं चंद्रिका ही जणू हे नाट्यगीत या संपूर्ण कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरलं. साधारण हा 50-52च्या आसपासचा काळ असेल. पुण्यात त्यांचं हिराबागेत गाणं झालं आणि त्या गाण्याचं त्यावेळच्या केसरीमध्ये एक फार मोठे त्या काळातले समीक्षक होते अरविंद मंगरुळकर म्हणून. त्यांनी पंडितजींवर एक फार मोठा अर्धपणाचा जवळजवळ उल्लेख लिहिला होता आणि त्यामुळे हा कोण संप्रती पुरुष अवतार अशा पद्धतीने पंडितजींची सगळीकडे चर्चा सुरू झाली, बोलबाला सुरू झाला. खरं तर या कार्यक्रमात संगीत विश्वातले अनेक दिग्गज गाणार होते. त्यात अगदी बालगंधर्व देखील होते. त्यामुळे सवाई गंधर्वांनी आपल्या शिष्याला म्हणजेच भीमसेनला आपलं गाणं थोडक्यात आटोपण्याची सूचना केली. पण जेव्हा भीमसेननी गाणं सुरू केलं तेव्हा मात्र त्याने थांबावं असं कुणालाच वाटत नव्हतं. आणि ही सुरुवात होती भीमसेन पर्वाची. भीमसेन पर्व हो पर्वच होतं ते. त्या आवाजानं अवघ्या दुनियेला वेड लावलं. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भीमसेन जोशींच्या मैफली रंगू लागल्या. तोडी असो वा शुद्ध कल्याण, मुलतानी असो किंवा पुरिया, भीमसेनांच्या आवाजात रसिक चिंब चिंब होत असत. एकदा माझा आणि त्यांचा प्रोग्राम बेळगाव हासनगी साईडला होता, म्हणजे त्यांच्याच जन्मभूमीकडे. तर खरं सांगतो आम्ही जेव्हा त्या गावात पोचलो तेव्हा मुश्किलीने लोक सुद्धा दिसत नव्हते. तर मी त्या ऑर्गनायझर तो आमचे गणपती भट म्हणून बाबांचा स्टुडंट आहे जो बसवराज राजगुरू याचे, तो किराणा घराण्यांचाच आहे. तर त्यांनी तो होता त्या प्रोग्राम ऑर्गनाइज करण्यामध्ये मागे. तर मी त्यांना म्हटलं की अरे इधर तो क्या 200 लोग भी नहीं आएंगे. बोले नहीं आप शाम को देखिए. आणि ते ओपन मैदानात कॉन्सर्ट होता माझा पहिला, नंतर त्यांचा. जेव्हा गाडीतनं त्या मैदानात पोचलो खरं सांगतो कमीत कमी 10,000 लोक होते. म्हणजे मला कळलं की लोक 5-5 मैल चालून आले होते. हे काय हे भीमसेनजींच्या नावाचा महिमा काय हा मी त्याशी आणखीन अनुभवला. हाती किराणा घराण्याचा ध्वज असला तरी प्रत्येक घराण्याकडून सर्वोत्तम घेण्याचं जणू काही त्यांना व्यसनच लागलं होतं. आणि म्हणूनच त्यांचं गाणं दिवसागणिक श्रीमंत होत होतं. भीमसेन जोशी हे नाव भारतीय शास्त्रीय संगीताचा चेहरा बनत होतं. त्या काळात घराण्यांच्या भिंती अशा अभेद्य होत्या, म्हणजे लोखंडी भिंती होत्या. एका माणसानं दुसऱ्या घराण्यातलं गाणं सुद्धा ऐकायचं नाही, गाणं प्रत्यक्ष गाणं तर लांब. त्या काळात त्यांनी आपल्या मूळ किराणा शैलीमध्ये इतर गाण्यांमधली सुंदर सुंदर सौंदर्य स्थळं आणली
आणि एक अतिशय अप्रतिम असा दागिना तयार केला. हा दागिना तयार करताना कुठला रंग किती प्रमाणात वापरायचा, तो किती चांगला दिसेल याच्यासाठी एक कमालीची सौंदर्यदृष्टी लागते आणि ही जिनियस माणसाकडे असते. पंडितजींकडे ती होती. त्यामुळे किराणा ही जी मूळ शैली आहे तिला कुठेही तसूभरे ढळू न देता त्यांनी स्वतःची एक नवीन शैली स्थापन केली. त्यानंतर अर्थातच भीमसेनजींच्या गाण्याची कीर्ती साता समुद्र पार गेली. तिथूनही त्यांना बोलावणे येऊ लागले. त्यांच्या पहिल्या परदेशवारीचा म्हणजेच थेट अफगाणिस्तानच्या राजाकडून आलेल्या आमंत्रणाचा खास किस्सा आहे. त्या काळात त्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. तर त्यावेळेला अफगाणिस्तानमध्ये राजेशाही होती. 1973 पर्यंत होती. मला तिथला राजा झहीर शाह, त्याची मुलगी ऑक्सफोर्डमध्ये शिकत होती. तिने यांची रेकॉर्ड ऐकली आणि त्यावेळेला सांस्कृतिक शिष्टमंडळ काहीतरी भारतातून जाणार होता. तर तिने सांगितलं यांना बोलवा, हे फार यांचं गाणं मला आवडलं. आणि पहिला परदेश दौरा बाबांचा आमच्या, माझी आई पण होती बरोबर, आणि तो अफगाणिस्तानला राजाच्या निमंत्रणापासून वरून गेलेलं शिष्टमंडळ त्यात झाला. पंडितजींची ही पहिली परदेशवारी. त्यानंतर त्यांचे देशविदेशात हजारोंच्या संख्येनं कार्यक्रम झाले. 23 देशांमधील तब्बल 67 शहरांमध्ये भीमसेन जोशी यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले. न्यूयॉर्क मधल्या त्यांच्या कॉन्सर्टची तर पूर्ण शहरभर होर्डिंग्ज लागली होती. कोणत्याही भारतीय कलाकाराच्या बाबतीत हे पहिल्यांदा घडलं होतं. तब्बल 2000 रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. पंडितजींचं परदेशातील गाणं हे केवळ एक मैफल एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्याचे अनेक अर्थ आहेत. पंडितजींपूर्वी भारतातील जे कलाकार परदेशात जाऊन कार्यक्रम करायचे ते सगळे दिग्गज वादक होते. सरोद, सारंगी, बासरी, तबला यासारख्या वाद्यांच्या मैफिली तिकडे जमायच्या. पण गायक म्हणून जाणारे पंडितजी बहुधा पहिले होते ज्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची, गाण्याची गोडी परदेशातील नागरिकांमध्ये निर्माण केली. आज अनेक गायक परदेशात जाऊन गाण्याचे 6-6 महिन्याचे दौरे करतात. त्याचा पाया पंडित भीमसेन जोशी यांनीच घातला. तर मला आठवतंय एकदा हॉलंडला त्यांचा प्रोग्राम होता. तर हॉलंडला इंडियन लोक त्यावेळेस खूप कमी होते, पण ह्यांचं नाव एवढं होतं की 550-600चा ऑडिटोरियम होता. तो तिथल्या डच लोकांनी पूर्ण खचाखच भरून लोक बाहेर उभे राहिले होते. म्हणजे हे बऱ्याच वेळा काय वाटतं की आपण फॉरेनला गेलो म्हणजे फक्त भारतीय लोक अटेंड करतात, तसं नाहीये. म्हणजे ह्या व्यक्तीचं नाव फॉरेनर्स मध्ये पण खूप त्यांनी केलं होतं. भीमसेन जोशी म्हटलं की पहाडी आवाजात बरसणारे पुरिया, मालकंस, शुद्ध कल्याण, तोडी, मुलतानी असे राग कानात रुंजी घालायला लागतात. पण त्याचबरोबर त्यांनी गायलेले अभंग थेट विठोबाच्या पंढरीत घेऊन जातात. पंडितजींच्या अभंगवाणीचे हजारोच्या संख्येने कार्यक्रम झाले. जगभरातील आयोजक पंडितजींनी आपला कार्यक्रम स्वीकारावा यासाठी वर्षानुवर्ष रांगेत असायचे. वसंत पोतदारांनी त्यांच्या भीमसेन नावाच्या पुस्तकात याबद्दल सविस्तर लिहिले. त्यातील माहितीनुसार 1974 साली नागपूरला भीमसेनजींनी संतवाणीचा जो कार्यक्रम केला त्याचं निव्वळ उत्पन्न होतं तब्बल 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये, तेही 1974 साली. म्हणजे आजच्या किमतीनुसार जवळपास 2 कोटींपेक्षा जास्त. केवळ भारतातच नाही तर अरब देशांमध्येही संतवाणी ऐकण्यासाठी तेवढीच गर्दी व्हायची. बहारीनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला तब्बल 1,500 श्रोत्यांनी हजेरी लावली. हा पंडितजींच्या गाण्याचा करिश्मा होता. भीमसेन जोशींच्या सुरांची ही ताकद होती. संतवाणी हे भक्ती संगीतातलं 100 नंबरी सोनं आहे. अभंग म्हटलं की वारकरी संप्रदाय, तर वारकरी संप्रदायामधला अभंग शास्त्रीय संगीताचा व्यासपीठावर भीमसेन जोशींनी आणला.
विठुरायाच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या संत शब्दांना भीमसेनजींच्या सुरांचा स्पर्श झाला आणि एक एक अभंग अजरामर झाला. अहो, परदेशातील नागरिकही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या अभंगासाठी हट्ट करायचे. पूर्वी एक प्रोग्राम व्हायचा स्वरचित्र म्हणून. एक गाणं बरं का एका गायकाला बोलवून गाऊन घ्यायचा आणि त्या महिन्यातला जितके रविवार आहे, 4 रविवार किंवा 3 रविवार, रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर 8 वाजता ते लावायचा. त्याला स्वरचित्र म्हणायचा. म्हणून रामभाऊ पाटकांना तेव्हाचे जे आकाशवाणीचे डायरेक्टरने बोलवलं, अहो रामभाऊ, आता 4 दिवसात रविवार आलाय, तुम्ही पुढच्या महिन्याची काय व्यवस्था केली का म्हणतात. तो म्हणतात अचानक कुठून. त्याने नवीन काय चाल करायचा, नवीन गाणं पाहिजे आणि नवीन गायक पाहिजे, म्हणजे गायक असा. तर म्हटलं खरं तुम्ही काय तर ते फाईल आहे तेव्हा त्यांनी अभंगाचे फाईल काढलं बरं का. तर त्यांनी असं हे करत असताना त्यांना असं वाटलं की एक स्वरचित्र भीमसेन जोशीकडून गाऊन घ्यावं असं रामभाऊ पाटकांना वाटलं. अभंग खूप होते त्याच्यामध्ये. तर त्यांना असं वाटलं 71 साली आहे ना, तेव्हा जास्ती कठीण असलेले शब्द नको, सोपं शब्द कुठला आहे म्हणून त्यांनी ते तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा अभंग निवडला. इतकं सुंदर झालं ती चाल, आज जगत प्रसिद्ध ते. गुरुजींनी गाऊन सहज बाहेर आले आणि तेव्हा रामभाऊ पाठक म्हटले, अण्णा काय केलंय तुम्ही. तर म्हटलं काय केलं नाही, आता काय करतोय बघा. या अभंगां इतकंच त्यांनी गायलेल्या नाट्यगीतांवरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं. त्यांनी नाटकात अभिनय केला असला तरी त्यांना पाहण्यापेक्षा ऐकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. ज्यांना शास्त्रीय संगीत कळतं त्यांच्यासाठी पंडितजी देवासमान होतेच, पण ज्यांना शास्त्रीय संगीत कळत नाही त्यांच्यातही या संगीताप्रती प्रेम निर्माण करण्यात पंडितजींचा फार मोठा वाटा आहे. सवाई गंधर्व महोत्सव ही भीमसेन जोशींचीच देणगी. सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे म्हणायला एक साधा कार्यक्रम वाटेल, पण त्यामागे त्यांचा एक कमालीचा मोठा सौंदर्यशास्त्रीय विचार होता. तो असा, अदरवाईज तुम्ही कल्पना करा की तो महोत्सव फक्त किराणा घराण्याच्या कलावंतांचा महोत्सव त्यांना करता आला असता आणि त्याबद्दल कोणी काही विरोधही केलं नसतं की तुम्ही त्या घराण्याचे आहात, तुमच्या गुरुजींच्या नावात स्मृतीप्रित्यर्थ करता ते किराणा कलावंतांचं संमेलन. पण त्यांनी भारतीय संगीतातलं जे जे काही सुंदर आहे ते सगळ्या रसिकांना ऐकावं यासाठी ते सगळं चांगलं चांगलं संगीत भारतभरातून ते स्वतः प्रचंड दौरे करायचे. त्यामुळे सगळं जे जे चांगलं ऐकायला मिळेल ते इथं आणि इथल्या लोकांना ते ऐकवणं आणि त्यांची एक सौंदर्यदृष्टी तयार करणं, रसिक घडवणं ही काही साधी गोष्ट नसते. मला त्यांनी गायला बोलवलं पुण्यात सवाई गंधर्वला 59 साली. म्हणजे त्यावेळेस मी जेमतेम काहीतरी 12 वर्षाचा असेल आणि तो कार्यक्रम म्हणजे जुन्या पिढीतले लोक तुम्हाला सांगतील का किती शिल्लक आहे मलाही माहिती नाही, की अतिशय अप्रतिम झाला होता. म्हणजे पंडितजी स्वतः म्हणले की इतका अप्रतिम यमन मी आज अजयकडनं ऐकला. पंडितजींचं गाणं केवळ शास्त्रीय संगीताच्या मैफलीपुरतं मर्यादित नव्हतं. सिनेमा संगीतातूनही त्यांनी रसिकांना तेवढाच आनंद दिला. शंकर जयकिशन यांचं संगीत असलेला बसंत बहार हा पार्श्वगायक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा. अमोल पालेकरांच्या अनकही सिनेमातील गाण्यासाठी तर पंडितजींना थेट राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पंडितजींच्या गायकीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. अनेक दिग्गजांनी या स्वरभास्कराच्या गाण्यावर मनापासून प्रेम केलं. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीही त्याला अपवाद नव्हते. त्यांच्या भेटीचा एक भन्नाट किस्सा आहे. फक्त भेट ठरली होती, गाणं घेणं काहीही नव्हतं. लक्षात आलं का. मग त्यांनी गाडी पाठवली आणि आम्ही बसलो आणि तिथे गेलो. साधारण 6:15 आम्ही तिथे पोहोचल्यानंतर
बरं का, त्या हॉलमध्ये, राजभवन हॉलमध्ये. आणि गुरुजींना तेव्हा हाताला धरायचं होतं, म्हणजे थोडंसं हे बरं का, वयोमानाने. आणि आम्ही गेलो तिथे. तर त्या हॉलमध्ये आम्ही सगळे बसलेलो असताना अटलजी आले, म्हणजे असा आंघोळ सगळं करून फ्रेश असे कपडे घालून आले. असा तेज होता ना त्यांच्या चेहऱ्यावर. आणि आले आणि त्यांनी नमस्कार असं म्हटलं आणि हातात हात घेतला गुरुजींचा. मग झालं आणि ते बसले. बसून मग नंतर बोलता बोलता बाद में बहुत पहले हम बहुत मिलते थे. हाँ, ग्वालियर में हम मिले थे, आपको याद है, असा अटलजीने विचारलं. तो म्हटलं हाँ याद है. तेव्हा त्यांनी म्हटलं वो आपने उस वक्त कुछ तो एक गाना गुनगुना था, कौन वो कैसे है, तो बहुत ही अच्छा मीनिंग था उसको. तीर्थ को सब करे, ऐसा का वो कुछ है. तर तिला कामात तो बंदीच येते बरं का. तीर्थ को सब करे, देव पूजा करे, वासना नाम रे, कैसे के करे तीर्थ को सब करे. असा एक 4 अभंग ऐकवलं गुरुजींनी बरं का. आणि बसून ऐकलं त्यांनी, खूप आनंद घेतला. पंडितजींच्या स्वरांनी अभिजात संगीताला श्रीमंत केलंच, पण त्याचबरोबर बदलत्या काळानुसार प्रवाही ठेवलं. ज्या काळात त्यांचं गाणं सुरू झालं होतं त्या काळात संपूर्ण मानवी समाजावर तंत्राचा प्रचंड प्रभाव वाढायला लागला होता. पंडितजी गायला लागले त्याच्या आधीच्या काळात, म्हणजे बालगंधर्वांच्या काळात वगैरे ध्वनिक्षेपण यंत्रणा नव्हती, त्यामुळे त्यांना ओरडून गायला लागायचं. पंडितजी गायला लागले तेव्हा ही यंत्रणा होती. एवढंच नाही तर 1904च्या आसपास भारतात ध्वनिमुद्रणाचं तंत्र आलं होतं. ते तंत्र तोपर्यंत खूप प्रगत झालं होतं आणि त्यामुळे त्याचा एक स्वतंत्र उद्योग म्हणून उभा राहून लागलेला असताना 3 मिनिटाचं रेकॉर्ड यायची, त्यानंतर 8 मिनिटाची EP नावाची रेकॉर्ड यायची. या काळात त्यांनी त्यांचं खूप ध्वनिमुद्रण केलं. याचा अर्थ पंडितजींना काळाच्या फार पुढचं पाहता येत होतं. इतक्या पुढचं पाहू शकणारा आणि तिथपर्यंत पोहोचायची क्षमता बाळगणारा, जिद्द बाळगणारा असा असामान्य कलाकार मला तरी आठवत नाही. कारण ते 8 मिनिटाच्या ध्वनिमुद्रणाचं तंत्र जेव्हा 20 मिनिटावर गेलं आणि एक लॉंग प्लेइंग रेकॉर्ड 20 मिनिटाची आली, तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय अभिजात संगीतासमोर प्रचंड मोठं आव्हान उभं होतं की आता तुम्ही जो 2 तासाचा ख्याल गाता तो 20 मिनिटात आणा. आता मी नेहमी असं कायम हे म्हणत आलो की त्या काळात जर पंडितजींच्या पेक्षा दुसरा कोणी गायक असता, कलावंत असता आणि त्याला ते जर तंत्र अवगत झालं नसतं तर ते गाणं तंत्राच्या दृष्टीने टिकून राहिलं नसतं. भीमसेनजींनी त्या 20 मिनिटाच्या ध्वनिमुद्रणाचं एक प्रचंड मोठं शिवधनुष्य पेललं आणि हे पेललं म्हणजे मी नेहमी त्यांनाही मी म्हटलेलं आहे, मी त्यांच्याबद्दलच्या एका पुस्तकातही ते लिहिलेलं आहे की न्यूटन, आर्किमिडीज या क्षमतेच्या बुद्धिमत्तेच्याच माणसाला हे शक्य आहे. अचाट आणि अफाट बुद्धिमत्तेशिवाय हे शक्य नाही. बस इतना ही कहना चाहूंगा कि भारत रत्न पंडित भीमसेन जोशी एक रोशनी है, एक नूर है, जिन्होंने अपने गाने से सारे जग भर को रोशन कर दिया है. मुझे तो उनका सभी गाना पूरा अच्छा लगता था. जो भी भजन गाते थे, जो भी राग रागनी गाते थे, तो मुझे लगता था कि साक्षात भगवान को दर्शन कर रहा हूँ, उनको ही सुन रहा हूँ. वैसे तो मैंने न स्वामी हरिदास को सुना है, न ही मैंने तानसेन को सुना है, मैं नहीं उनकी कोई रिकॉर्डिंग है, लेकिन जब उनको मैं सुनता था तो सबको इनके चेहरे में देख लेता था. और जो भक्ति भावना मेरे में अंदर जागृत होती थी, किसी के साथ ऐसा नहीं हुआ. और सबसे बड़ी बात है कि वो गाते थे, जो भजे हरि को सदा वही परम सुख पाएगा. मैं हो सकता है कि ऐसा हो गया हो, या हो सकता है कि उन्होंने जानबूझ के किया. और जब मैं घुसता था हॉल में, तुम दिखा के हाथ बोलते, जो भजे हरि को सदा वही परम सुख पाएगा. मैंने कहा देखो कितने बड़े
संत हैं। पंडितजींच्या याच महान आणि अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारकडून त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा अत्यंत मानाचा सोहळा त्यांच्या पुण्याच्या घरी पार पडला। 10 फेब्रुवारी 2009 हा तो दिवस होता ज्या दिवशी या विलक्षण प्रतिभेच्या गायकाला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। पंडितजींच्या गाण्यावरील प्रेमाचा, त्यांच्या साधनेचा, शास्त्रीय संगीतासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च योगदानाचा हा सर्वोच्च सन्मान। अशा आपल्या भीमसेनजींनी 24 जानेवारी 2011 रोजी या जगाचा निरोप घेतला। देहरूपानं ते आपल्यामधून निघून गेले असले तरी त्यांचे सूर अमर आहे। पंडितजींनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला दिलेलं योगदान हे कालातीत आणि वादातीत आहे। जोवर या पृथ्वीतलावर संगीत आहे तोवर भीमसेन जोशी हे नाव अत्यंत अभिमानानं, आदरानं आणि तेवढ्याच प्रेमाने घेतले जाते। या स्वरभास्कराला आमचं त्रिवार